सर, आज पादरी नगर परिषदेमध्ये सभागृहामध्ये आज सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली. असे कोणते आपल्याकडून मुद्दे मांडण्यात आलेले आणि आपल्या प्रश्नाचे नगराध्यक्ष यांनी कोणत्या कोणत्या प्रश्नावर उत्तर दिलेले आणि कोणत्या प्रश्नावर उत्तर दिलेले नाहीत. आजचे सर्वसाधारण सभामध्ये पहिली गोष्ट तो मुख्याधिकारी सोनवणे गेल्या निवडणुकीला अनुपस्थित होते. हे निवडणुकीला बी अनुपस्थित राहण्याचा त्याने एक कट रचला होता. कारण की सर्वप्रथम जे आहे नगरपालिकेचे जे ॲडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी असते ते मुख्याधिकारीवर असते आणि सभागृहामध्ये जे मुद्दे सदस्य मांडतात त्याची अंमलबजावणी करणं आणि त्याच्यावर उत्तर देणं. सर्वात महत्त्वाचा सर्व पत्रकाराला मी आपल्याला सांगू इच्छितो की नगरपालिकेमध्ये आज सफाईचे कामगाराची 6-6 महिन्यापासून पगार नाही. गावात घाणीचं साम्राज्य जमा झालेलं आहे. पाणी 8-8 दिवस येत नाही. पाणीमध्ये ब्लिचिंग पावडर नाही. खांब्यावर लाईट नाही. आणि ह्याच्यासाठी केंद्र शासनाचे 8,11,00,000 रुपये आलेले. किती आलेले? 8,11,00,000 रुपये. हे पैसे कशासाठी खर्च करायचे? हे पाणी पुरवठ्यासाठी खर्च करायचे, कर्मचाऱ्याचे स्वच्छताचे पगारासाठी खर्च करायचे, दिवाबत्तीसाठी खर्च करायचे. मग आज सफाई गावात होत नाही आणि कर्मचाऱ्याचे पगार होत नाही. ते पैसे कुठं गेले? हे कोणाचे पैसे? कोण उचलले? हे संगनमत करून अध्यक्ष आणि मुख्याधिकारी त्याच्यामध्ये सोनवणे सगळ्याने मिळून हे पैसे 8,11,00,000 रुपये उचलून घेतलेले. आणि आज गावामध्ये घाणीचं साम्राज्य तयार झालेलं आहे. आज मिटिंगचे जे मुद्दे होते ते सगळे मुद्दे आम्ही अमान्य केले. कारण की आम्ही म्हणलं जे आमचे प्रश्नाच्या आधी मागच्या सभेचा इतिवृत्त वाचून दाखविल्यानंतर आम्ही त्याला सांगितलं की जे आज सभेचे जे मुद्दे आहे त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचा जे मुद्दा आहे, जे आम्ही जे मुद्दा उपस्थित केला हे महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि रोज कर्मचाऱ्याची पैशाची वसुली. आज तुम्हाला एकदा PTR घ्यायचा असेल, एखाद्याचं काम करायचं असेल, दलालाचा सुरसुडा झालेला आहे. नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य लोकांचे ह्या ठिकाणी जे पहिले फुकट काम करीत होते ते फुकट काम या ठिकाणी होण्याचा आज काही विचारच करू नका. कुठं आठवडी बाजारचे पैसे आहेत? एवढा मोठा आठवडी बाजार आहे, त्याच्या वीकली वसुली 1,00,000 रुपये यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? वीकली वसुली. कुठं त्याची वसुली आहे? कुठं पैसे चाललेत? रोजचे वसुलीचे पैसे, जागा भाड्याचे पैसे, इतर कामाचे पैसे कुठं चाललेत? कुठं चालले पैसे? रोजचे वसूल. पण तुम्ही काय करायला? कोणाला द्यायलेत पैसे? तुम्ही कर्मचाऱ्याला पगार नाही. म्हणजे एक नगरपालिका चालविण्यासाठी तुम्हाला जे काय आवश्यक गोष्टी आहेत ते तर त्याच्यावर अंमलबजावणी तुम्हाला व्हायला पाहिजे. एक तर इतके उशिरा मिटिंग घेतात. पोलीस बंदोबस्त काय इथं भांडणं करायचे आहे का? आम्ही गावासाठी भांडू. तुम्हाला पोलीस आणण्याची काय गरज आहे? कशाची भीती आहे तुम्हाला? भीती कशाची? पोलीसची काय आवश्यकता आहे? कुठं एखादी सर्वसामान्य सभेमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणतीही संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थेची मिटिंग असेल तर तिथं पोलीस नसती. पोलीसचं काय काम आहे? पोलीसची आवश्यकताच नाही. तुम्ही उत्तर पडून गेले, बस एवढे वेळ मुद्दे अमान्य झाले, मिटिंग 10 मिनिटामध्ये बाहेर निघाले. तर हे गावाचा गाडा कसा चालणार आहे? आपल्या प्रश्नाची समाधानकारक उत्तर काय उत्तर? म्हणजे उत्तरच नाही दिले, पडून गेले. मुख्याधिकाऱ्याला बी पडून नेलंय. त्याला बळच ते बी मला परसाकड लागली, मला लूज मोशन व्हाले म्हणून ते आज दंडी मारत हो. मी जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं हे मुख्याधिकाऱ्याचा आता चार्ज काढून घ्यायचा आहे. हे भ्रष्ट मुख्याधिकारी आहे. ह्याने अनेक गंगाखेडमध्ये लफडे केलेले आहेत. त्याची चौकशी त्याची चालू आहे. आणि त्यांनी जर हुशार असलं ते पैसे खाण्यासाठी हे नगरपालिका ते नगरपालिका 15 वर्षापासून हे जिल्ह्यात आहे. एक मुख्याधिकारी 15 वर्ष एका जिल्ह्यात राहतच नाही. पण हे 15 वर्ष याला झाले. तर मला एक सांगायचं की हे सगळे यांची साखळी आहे. एकूण वेकाला कसं पांघरून करायचं हे सगळं काम चालू आहे.
आणि परमनंट मुख्य अधिकारी आम्ही मागणी करणारे आज जिल्हाधिकारीला की हे कलेक्टरला की हे मुख्य अधिकारी परमनंट द्या, ह्याच्याकडून चार्ज काढा. कारण की जे अनागोंदी कारोबार आहे, जे जनतेचे पैसे, जे लुटालूट व्हाली जनतेची पैशाची आणि लोकांना त्या ठिकाणी सुविधा मिळत नाही. कालच आमचे नईम खान आणि मिलिंद आठवेने भीक मागू आंदोलन केलं. कशाला केलं? कशाला? नगरपालिकेला भीक लागली म्हणून पैसे दिले. कुठे गेले 8 कोटी 11 लाख रुपये? याचा हिशोब द्या. सभागृहामध्ये तुम्ही उत्तर देणार नाही, सभागृहामध्ये तुम्ही ह्या ठिकाणी माहिती देणार नाही. आता माहितीच्या अधिकारामध्ये मी टाकू ह्याचा, पण हे असा गावात लूट चालली, गावामध्ये कोणती सुविधा नाही, लोकांना ह्याला निवडून दिले फार आशाने. काम काय? आज कोणतेही साधी खाणे बघा कशी दुरावस्था झाली. आज त्या आमच्या एकता नगरचा सांगा तुम्ही, एकता नगरचा शादीखाना ते सगळे असे दुरावस्था करून टाकली. म्हणजे काय, म्हणजे गावामध्ये जे काही वस्तू बांधलेली हे सगळं असं दुरावस्था झालेली आहे. तर ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्या गोष्टीचा आम्ही आज मिटिंगमध्ये, कारण की बरेच दिवसानंतर आता मिटिंगच घेत नाही, 4 महिने मिटिंगच घेत नाही. जसं आपण हे फोटो दाखवतो, स्वच्छता नाही, त्यांचे नोटो कॅम्प ते सोशल मीडियावरती फोटो टाकतात की स्वच्छता असल्याचे फोटो टाकतात. नाही, ते टाकतात. तुम्ही इथलेच आहे, तुम्ही बघायचं, आम्हाला काय सांगायची गरज आहे? त्यांनी टाकलं तर तुम्ही दुसरं टाका ना, तुम्ही बघा ना. आमच्यापेक्षा तुमचे डोळे तेज असतात, तुमच्या डोळ्यामध्ये जास्त रोषणाई असते. तुम्ही बघायचं काय चाललं मग. हा, तर तुम्ही सगळं बघा काय चाललंय. मग आजच्या बैठकीचा आपण काय करतो विषय? नाही, आजच्या बैठकीला आम्ही मुद्दे मान्य केले, अमान्य केले त्याची ठरावाची कापी आम्ही घेणार आहोत. आणि बोलल्यानंतर ते मिटिंगमध्ये पोलीसवाले उभे अधिकारी आहेत त्या ठिकाणी सगळे बसलेले. गेल्या मिटिंगला बी असं माझ्या विरोधात म्हणजे त्याने मिटिंगमध्ये अवमान्य का होईल, शिवगाळ झाली, हाणामारी झाली, अनपार्लमेंटरी लँग्वेज आपण जर वापरली एखाद्या त्या अध्यक्षाला किंवा एखाद्या सदस्याला किंवा मुख्याधिकाऱ्याला, तर तुमचे अवमान्य होईल. तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न मांडायचे, जोराने बोलायचे, तुम्ही ऐकत नाही, तर त्याला तुमची अवमानना कसे होईल? अवमानना कसं होईल? अनपार्लमेंटरी लँग्वेज जर आपण वापरली, म्हणजे काय, असं जे शब्द आपण उच्चारले नाही पाहिजे ते उच्चारले तर तुम्ही बोलायचं. तर निश्चितपणे आम्ही भविष्यामध्ये लवकरात लवकर होईल तिथपर्यंत जनतेला बी कळाला हे नगरपालिकेचा कसा उलथापालथा करायचा हे निश्चितपणे आम्ही करू, जनता बी करणारच. 21 जुलै 2026 रोजी पाथरी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आज सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. काँग्रेस पक्षाचे स्वीकृत सदस्य तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आजच्या या बैठकीचा त्यांनी निषेध व्यक्त केलेले. त्यांच्या जे मागण्या होत्या त्यांच्याकडून मान्य करण्यात आलेले नाही असं बाबाजानी दुर्राणी यांनी